नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. आज आपण सौ कडू यांची मुलाखत घेणार आहोत. सौ सुमित्रा कडू ह्या श्री लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या सचिव आहेत आणि गेली कैक वर्ष त्या कार्यरत आहेत. या कडू मॅडम, कशा आहात? छान, एकदम. सध्या तुम्ही सचिव म्हणून कार्यरत आहात आणि त्यात ते तुम्ही पूर्ण वेळ काम करता का कसं काय? हां, तसं म्हटलं तर आम्ही अगदी पूर्ण वेळ नसतो, कारण आमचा स्टाफच आहे, क्लिरिकल काम सगळं स्टाफच करत असतं. तर जेव्हा मीटिंग वगैरे असतात तेव्हा डिसिजन घेणं किंवा काही नवीन काही असेल प्रोजेक्ट वगैरे तर ते इंट्रोड्यूस करून देणं सगळ्या डायरेक्टर्सना आणि स्टाफला त्याच्याबद्दलची माहिती देणं. अच्छा, ही आम्ही मीटिंगला दर महिन्याच्या मीटिंगला करत असतो. आज आपण त्यांच्या ह्या पतसंस्थेत बसलेले आहोत. इथे आपण त्यांची मुलाखत करत आहोत. त्याआधी मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की 2026 पासून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण एका वेगळ्या वयोगटातल्या व्यक्तीची मुलाखत करणार आहोत. 45 ते 55, 56, 57 वयातल्या लोकांची मुलाखत करणार आहोत. नाहीतर एरवी नेहमीची मुलाखत 60 ते 60च्या पुढच्या वयातल्या लोकांची करणार आहोत. तर जरूर पहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. सध्या काय करता आपण? सध्या इथेच संस्थेमध्येच आहे, सचिव म्हणून काम करते मी. आणि यापूर्वी? आणि त्या अगोदर थोडे दिवस मी एक 10-12 वर्ष टाटा मध्ये इन्शुरन्सचं काम केलं. बरं. त्याच्या अगोदर मग खोपोलीला मी 24 वर्ष महेंद्रजी स्टील कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टला काम केलं. त्याच्या अगोदर 1 वर्ष दोन्ही काळभरला हायस्कूलमध्ये टीचर म्हणून काम. टाटा AI मध्ये काय म्हणून होतात तुम्ही? टाटामध्ये इन्शुरन्स एजंट म्हणूनच काम केलं, सुरुवात केली ना. हां हां. अच्छा, बरं. आणि तुमच्या नोकरीच्या किंवा ह्या दरम्यानच्या किंवा शिक्षणाच्या काही गोष्टी सांगू शकाल का? सांगेल ना. किंवा बालपणीच्या गोष्टी सांगूयात. सांगा ना, काही आठवत असेल तर. मी सुमित्रा कडू. माझा जन्म पुण्यातलाच आहे, पण माझे वडील पोलीस खात्यामध्ये जमादार होते. बरं. तर आम्ही त्यावेळेस पुण्यामध्ये खडक पोलीस लाईनच्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. बरं. मी 5वी 6वी 5-6 वर्षाची असताना वडिलांची सासवडला बदली झाली. बरं. मग आम्ही सगळे सासवडला राहायला गेलो. मग माझं 1ली ते 11वीपर्यंत शिक्षण सासवडलाच झालेलं आहे. अच्छा. तिथे मग आम्ही पहिल्यापासून शाळेमध्ये, मग तिथे आम्ही एका शिंपेआळीमध्ये राहत होतो. आमच्या शेजारी एक गाटे वकील म्हणून राहायचे. त्यांची मुलं पण आमच्या बरोबरचीच होती, त्यामुळे आम्ही सगळे शाळेत एकदम जाणार येणार, अभ्यास एकत्र करणार वगैरे असं करायचं. बरं. 1ली ते 7वी मी लोकल बोर्डच्या शाळेमध्ये होते. त्यावेळेस लोकल बोर्ड होतं आणि 8वी ते 11वी हायस्कूल असायचं. त्यावेळेस मी लोकल बोर्डच्या शाळेमध्ये होते. बरं. त्या लोकल बोर्डच्या शाळेमध्ये एक ठाकूर म्हणून आमचे एक टीचर होते. पूर्वी कसं असायचं की परत एक वर्ग एका टीचरला दिलेला असायचा, सगळे विषय त्याच शिकवायचा. असे वेगवेगळे असे नव्हते पुढे शिक्षक. मग त्यावेळेस मी 5वी 6वी 1लीला तिथे शाळेत गेले. मग मी एक 3री 4थीत असताना त्या ठाकूर मॅडम आम्हाला एक त्यांची एक पद्धत होती शिकवायची म्हणा किंवा काही, पण त्या संपूर्ण वर्गाचा 1 तास कोरसमध्ये म्हणून घ्यायच्या. मग त्यावेळेस ते पाढे आणि म्हणी, वाक्प्रचार हे सगळे 1 तास आम्ही आपल्या कोरसमध्ये ओरडत असायचो तिथे. पण त्याची पद्धत अशी असायची की प्रत्येक मुलाला रोज वेगवेगळ्या मुलींची शाळा होती, त्यावेळी मुलांचा प्रश्न होता, पण प्रत्येक वेळेस ते एका मुलीला ते समोर उभे करायच्या आणि तिने अर्ध वाक्प्रचार किंवा म्हणीचा एक सांगायचा किंवा पाढ्याची सुरुवात करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग उरलेल्या सगळ्या वर्गाने तिला पुढचा भाग ऐकून द्यायचा. बरं. त्यामुळं सगळ्याच वर्गाचे ते सगळे पाढे,
वाक्प्रचार म्हणी बऱ्यापैकी पाठ झालेले होते. बरं. आणि त्याचा म्हणजे उपयोग पण आम्हाला खूप जायचा, कारण पाढ्यांचा उपयोग अर्थमॅटिकमध्ये मॅथमॅटिक्समध्ये व्हायचाच. हम्म. आणि हे वाक्प्रचार म्हणी वगैरे हे सगळं आम्हाला कुठे कुठे वापरायला व्हायचे. निबंध काही लेटर लिहायचे हम्म. असायचे परीक्षेमध्ये ते प्रश्न सगळे, हो. ते त्याच्या वेळेसच उपयोग होऊन जायचा त्याचा. हम्म. तसं मग तिथे आमचं वर्ष चांगलं गेलं जातं. आणि पण अजूनही तुम्हाला ते पाढे येतात? हो, अजूनही बरेचसे पाठ आहेत माझे पाढे. हो का? म्हणी पण बऱ्यापैकी पाठ आहेत. अच्छा अच्छा. म्हणून तर त्या शिक्षक पण माझ्या लक्षात राहिल्या इतके वर्ष हो ना होता हो ना हो ना त्यामुळे हो ते. ना हो ना हो ना. आणि मग त्यावेळेस एक मला किस्सा आठवतो. हा. आम्ही 7वीत असताना आमच्या वर्गामध्ये एक माने म्हणून तिथे एक होते, सासवडमध्ये राहायचे. हा. ते साधारण ते वढारी जातीचे होते. हम्म. तर त्यांचा चिंचेचा बिझनेस होता. बरं. हां, चिंचा म्हणजे काढायच्या, ते फोडायला द्यायच्या सगळे ज्यांना ज्यांना हवं त्यांना. हा. त्या परत वजन करून घेतात. ते चिंचोके सगळे असे ते घरात भरून ठेवायचे. हा. तर त्यांच्या घरातले एक त्यांची सूनच होती. हम्म. लग्न झालेले होते तिथं, पण तिला भयंकर शिक्षणाची आवड होती. बरं. आणि मग तिने 6वीला का 7वीला आमच्याकडे शाळेत प्रवेश घेतला. बरं. आणि ती त्यावेळेस यायची, शाळेमध्ये यायची. अगदी अशी नऊवारी साडी वगैरे नेसलेली अशी ती. अच्छा. हा. आणि तिला फार म्हणजे शिक्षणाची खूपच आवड मग होती. 9वीत ती शाळेत यायची? 9वीमध्ये यायची शाळेत. अरे आणि ती वा. आमच्यापेक्षा बरीच मोठी होती ना त्यावेळी. आम्ही अगदी छोटे छोटे होते त्यावेळेस. त्यावेळेस पण ती खरंच छान, म्हणजे तिथं शिक्षणाच्या बद्दल जे ते आकर्षण होतं ना, हो. ते खूपच छान होतं तिचं. आणि त्यांच्या घरामध्ये मग आम्ही अभ्यासाला जायचो ना, हा. तर तिच्याबरोबर ती. आणि ते गंमत अशी की तिची नणंद आमच्या बरोबरची एक होती, त्यामुळं तिची आमची मैत्री. मग तिच्याकडे जायचो आम्ही. आणि तिथे गंमत अशी असायची ना, त्यांनी असे खूप असे रूममध्ये हे भरून ठेवले असायचे, चिंचोके भरून ठेवले असायचे. बरं. आणि त्याच्या पुढे अशी पोती, बाहेर पडून येत म्हणून दाराशी अशी पोती लावलेली असायची. हा. आम्ही काय करायचो, त्या चिंचोक्यात जाऊन अभ्यासाला बसायचो. अरे बापरे. आणि तिथे अभ्यासापेक्षा ते उड्याच मारून ना चिंचोक्यात, उडी मारली की ते खसकन खाली जायचं. हो. ते मजा वाटायची त्यावेळेस. तो एक आणि खेळच झाला तो एक होता. खेळच आमचा व्हायचा तिथे. म्हणजे त्या खेळासाठी आम्ही त्या अभ्यासाचं निमित्त करून तिकडे जायचो असे. हम्म. अजून काही सांगा? नंतर मग एक 5वीत वगैरे असताना सासवड तसं बऱ्यापैकी, म्हणजे तालुका प्लेस येते सासवड, पण तरी एवढं काही त्यावेळेस ते सुधारलेलं नव्हतं म्हणजे त्यावेळेस फारसं. तर तिथे सार्वजनिक कार्यक्रम बरेचसे गावातले असे मोठे लोक जे होते, थोडे नेते मंडळी का असे वगैरे, तर ते सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचे. हम्म. तर तिथे महात्मा गांधी जयंतीला एकदा त्यांनी शाळेतल्या मुलांची वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. हा. भाषण करायचं. आणि ती शाळेतल्या म्हणजे असा एक चौक आहे त्या सासवडमध्ये, हा. अजूनही आहे तो. त्याच्या चौकामध्ये त्यांनी ते ठेवलेलं होतं. बरं. तर मग त्या ह्याच्यामध्ये मी भाषण केलं हा. तिथे. हां. हा. आणि त्यात बक्षीस मिळालं पहिलं, भाषण कशावर केलं तुम्ही? महात्मा गांधींवर. बरं. हां. अरे वा. सभाला बाईंनीच लिहून दिलेलं असायचं आम्हाला, हा. पण ते हा. आम्ही अरे करायचो वा. त्यावेळेस भाषण. पण ते सार्वजनिक ठिकाणी पहिलं भाषण मी ते केलं. अरे वा. आणि त्याच्यानंतर त्यात मला बक्षीस मिळालं. अरे. आणि त्यात आमच्या शेजारी एक गाटे वकील म्हणून राहायचे, हम्म. ते होते परीक्षक म्हणून पण तिथे. आणि मग त्यांनी उत्तेजनार्थ म्हणून मला ₹1 बक्षीस दिला त्यावेळेस. अरे वा. पण त्यावेळेला ते 1 रुपयाला केवढं त्यावेळेस मोल होतं. हो, त्यावेळेस ₹1 खूप महत्व होतं ते. हा. त्यामुळे तो एक अनुभव पण चांगला होता. म्हणजे त्यावेळेस कळत पण नव्हता अनुभव म्हणजे काय वगैरे. हा, हा, पण हा. ते ₹1 बक्षीस मिळायला मला आठवतं चांगलं. मग जपून ठेवलात की नाही रुपया तो? नाही, एका घरी आला आईला देऊन टाकला. आणि दुसरं म्हणजे असं की त्यांच्याकडे ते गाटे वकिलांचे आमचे संबंध आजपर्यंत खूप चांगले राहिलेले. आज 3री पिढी आहे, पण आमच्या मुलांचे संबंध पण जाणं येणं वगैरे सगळं चांगलं आहे. अच्छा अच्छा. आणि त्यांच्या मिसेस मग त्यांना मी वहिनी म्हणायचो. पण त्यांना कुकिंगची फार आवड होती. हा. मग ते त्यावेळेस पूर्वी सकाळमध्ये ना असे हे यायचे, पदार्थ यायचे एका रविवारच्या वगैरे पेपरमध्ये. हा. मग ते आम्ही दोघी जणी, मग मी त्यांचे असिस्टंट आणि त्या असं आम्ही दोघी जणी ते ट्राय करत राहायचो तिथे. ते एक सारखं आठवतं मला. मग त्यानिमित्ताने तुम्हाला सकाळच्या ऑफिसला जायला मिळालं का कधी? नाही, तसा पुण्याशी संबंध मला कॉलेज नंतर झाला. तोपर्यंत आम्ही काय हेच होतो म्हणजे ऑफिसमध्येच होतो.
त्याच्यानंतर मग 7वी नंतर मग 8वीला हायस्कूलमध्ये वेगळं वातावरण परत सगळं तिथे. हा, ते मग को एज्युकेशन तिथे आलं, मुलं पण बरं. आली वर्गामध्ये तिथे. बरं. हां. बरं. मग तिथे 8वी 9वी 11वीपर्यंत तिथेच झालं. म्हणजे MS आपलं महाराष्ट्र एज्युकेशनचं हायस्कूल आहे तिथे. बरं, MES मध्ये. MES मध्ये अच्छा. ते तिथे मग झालं आमचं हायस्कूल. हम्म. तिथे मग तिथे प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक. हा. मग ते मग ते काय गॅदरिंग वगैरे हे सगळे ॲक्टिव्हिटी चालायच्या मग त्यावेळेस. अच्छा. आणि मग त्यावेळेस एक 11वीला असताना एक चांगला आठवणीत राहिला असा किस्सा घडला. ते पेपर होता अर्थमेटिकचा आमचा. हा. बोर्डाची परीक्षा होती. बरं. आणि त्यावेळेस आपल्या नेहमीप्रमाणे मुली सगळं ते पुस्तकं शेवटपर्यंत चालणं प्रकार अजूनही तोच चालतो. मग उचलून टीचर आले की ते पुढे नेऊन ठेवायच्या तिकडे. तसं करून आम्ही ते सगळे हातातले वह्या पुस्तकं वगैरे पुढे नेऊन टीचरचे ते ठेवलं प्लॅटफॉर्मवर. हा. आणि त्या प्लॅटफॉर्मवर उतरताना काय माझी चप्पल कशी घसरली माहीत नाही, पण जे काय मी जोरात साष्टांग नमस्कारच घातला. अरे बापरे. ते सगळं नाक फुटलं. अजूनही माझं नाक चपटंय बघा इथे. त्यामुळं मग ते नाकातनं रक्त, तोंडातून रक्त, पाय म्हणजे अगदी. मग ते टीचरने मला ते टीचर रूममध्ये पाठवलं. मग तिथे फर्स्ट एड वगैरे सगळं. मग ते सगळं करून वेळीपर्यंत माझा अर्धा तास पेपर तर निघून गेला. मग ते उरलेल्या वेळेत मार पण बसला होता चांगला, डोकं पण दुखत होतं खूप. मग तो कसा पेपर आपला दिला. संपूर्ण पेपर सोडवला? संपूर्ण नाही सोडला गेला माझा, पण जे काही सोडवलं तर मार्क मला चांगले पडले. तो एक किस्सा झाला होता आयुष्यात माझ्या. त्याच्यानंतर मग 11वीपर्यंत सासवडला होतं. त्यामुळे कॉलेजला यायचं म्हटलं तर आम्हाला पुण्यालाच येणं भाग होतं. मग त्यावेळेस मग आम्ही पुण्याला आलो. अच्छा. पण म्हणजे फॅमिली आमच्या म्हणजे आई वगैरे सगळी सासवडलाच होती. फक्त मी आणि माझी मोठी बहीण ती नर्सिंगला होती. अच्छा. त्यामुळं तिचं ते नर्सिंगचं कम्प्लीट झालं होतं. आणि मग ती आणि तिची मैत्रीण पुण्याला राहायची, तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायचे. मग मी तिच्याकडे आले कॉलेजला. अच्छा. आणि मग तिथे SP कॉलेजला ॲडमिशन घेतली होती. तिथे SP कॉलेज लांब पडायचं, बसने जा बसने या. बरं, पुणे सर्वस्वी नवीन त्यावेळेस आम्हाला. त्यामुळं मग ते सगळं ॲडजस्ट करायला माझं वर्ष त्यात असंच गेलं. ते नवीन मैत्रिणी वेळेपर्यंत हे करेपर्यंत. आणि गमत अशी म्हणजे कशी बशी पिढीला पास झाली. म्हणजे 11वीला मला एवढे चांगले मार्क पडून सुद्धा पिढीला मला 80 मिळाली. तुम्हाला रुळायला वेळ लागला? वेळ लागला खूप. त्यामुळे मग हळूहळू नंतर झालं. मग ठीक आहे म्हणजे मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग झालं. मग जॉबला लागलं पुण्यात. मग पुण्यामध्ये जॉबला करायच्या ऐवजी स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये माझा एक भाऊ होता सर्व्हिसला. मग तो शाळेमध्ये मुख्याध्यापक होता. म्हणजे सासवडला होते, पुरंदरे हायस्कूल म्हणून होत्या. तर मग त्याला जाऊन भेटले. मी म्हटलं आता माझं झालं ग्रॅज्युएशन, मला आता शाळेमध्ये नोकरी द्या तुम्ही. मग ते म्हणाले बरं ठीक आहे बघू म्हणले. मग ते 2 दिवस मी गेले तिथे सासवड. म्हणजे पुण्यावरून उलट सासवडला जायला लागलं. म्हणजे आधी सासवडवरून पुण्याला आले, पुण्यावरून ते जॉबसाठी सासवडला जायला लागलं. मग सासवड जाता गेल्यानंतर मग 2 दिवसानंतर ते मला म्हणाले की बघ मी एक काम करतो, तुला मी पुण्याजवळ देतो, तुला रोजचं रोज सासवडला येणं परवडायचं नाही. त्यापेक्षा म्हणे मी तुला पुण्याला जवळ तिथे पुण्याला एक आपला हायस्कूल आहे तिथे मी देतो म्हणून. आणि मग तिथे आम्ही लोणे काळभरला स्वामी विवेकानंद संस्थेचंच हायस्कूल होतं, जनता विद्यालय म्हणून. तिथे मला त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं. आणि मग तिथे मी जॉब चालू केला शाळेत. शाळेत जाताना मग ते 2 बसेस बदलायला लागायच्या. एक तर आम्ही मंडईत राहत होतो, मग तिथून मग मला ते पुलगेटला जायला लागायचं. पुलगेटवरनं मग लोणे काळभरची बस. त्यावेळी फ्रिक्वेन्सी पण कमी. त्यामुळे एक बस चुकली की मग इतकं बोरिंग व्हायचं. ते बस स्टॉपवर वगैरे थांबायचं असायचं. आणि येताना फक्त प्रॉब्लेम नाही यायचा, कारण येताना डायरेक्ट तिथूनच असायची बस. त्यामुळे तिथे काय तसा प्रॉब्लेम नाही सगळा. ते आमची वर्षभरची शाळेत झाली. तर एकदा शाळेत नाही येताना एक मजेशीर किस्सा झाला. बसमधून येत असताना साधारण कुठल्या तरी एका बस स्टॉपवर एक माणूस चढला बसमध्ये. आणि तो पिलेला होता. अरे बापरे. पिलेला होता. आणि ते बसचे जे आडवे असेल, बसमध्ये गर्दी पण नव्हती.
ड्रायव्हरच्या मागची जी आडवी सीट असते तिथे मी बसलेले, जे एकटीच होते मी बसलेले काय. हां आणि तो आला आला डुलत 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 माझ्या समोरच्या सीटवर बसला. हां मी काय आधी लक्ष दिलं नाही एवढं त्याच्याकडे, पण नंतर मग तो बसता त्याची हे अशी पाय वगैरे पसरून बसलेला. अरे बापरे. आणि मग ते कंडक्टर तिकीट द्यायला आला त्याच्याजवळ. मग त्याने बघितलं हा पिलेला आहे. मग तो मला म्हणाला की तुम्ही मागे जाऊन बसा. म्हटलं मी उठले, मग मी मागे जाण्यासाठी. मग मागे जाण्यासाठी उठले. आता त्याचा काही मला पाय वगैरे लागला नाही, पण कंडक्टरला वाटलं ह्याने पाय मुद्दाम लावला त्यांना. हां त्याने काही बसच थांबवली तिथे. हां त्याला म्हटलं खाली उतरा ते. हां उतरवलं त्याला. नाही, तो उतरायला तयार नाही. हां मी पण तिकीट काढलंय. मी काय केलंय त्यांना, काही त्रास दिला का तुम्हाला, मलाच विचारतो तुम्हाला काही त्रास दिला का मग मी कशाबद्दल उतरू खाली वगैरे. हां हां मग ते ड्रायव्हर कंडक्टरशी तिथं भांडलं त्यांची हां त्याच्याशी. तो काय ऐकायला तयार नाही. हां. मग ड्रायव्हरने सरळ बस चालू केली, पोलीस स्टेशन गाठलं. अरे बापरे. तिथं ते मांजरीचं म्हणून पोलीस, मांजरीच्या तिथेच कुठेतरी झालं हां त्यांची. हां तिथे पोलीस स्टेशनला त्यांनी नेली चौकीमध्ये त्या, हं. आणि उतरवलं त्याला खाली. पोलीस आले, त्याला ओढून नेलं खाली. अच्छा. आणि मग ठोकलं वाटतं त्याला तिथे. 2-4 दिले असते पोलिसांनी, तर काही दारू लोखंड काय. आणि बसवून ठेवला तिथेच त्याला. मग परत तुमची बस गेली पुढे. नाही, आमची बस तोपर्यंत थांबली ना हां. तिथे. मग कारण कंडक्टर ड्रायव्हर खाली उतरून गेले होते त्याच्याबरोबर. हो. मग आम्ही मग ते एक पोलीस आला त्यांच्याबरोबरती. मला म्हणाला तुमची काही कंप्लेंट करायची का, तो काही दारू पिलेला आहे, त्याला आम्ही आता ठोकलाय चांगला, आता काही सेकंड हे नाही आहे. तर मग मी म्हणलं, मी तेवढी घाबरून गेले होते की मला काही म्हणजे काही बोलायचंही पण सुचत नव्हतं. पण मी म्हणलं नाही भाऊ, मला काही कंप्लेंट वगैरे काही करायची आहे. हं. मग ते म्हणाले बघा नंतर मग परत हे करू नका. आता म्हणलं नाही नंतर आम्ही काही नाही करणार म्हटलं. आणि मग त्यांनी ड्रायव्हरने बस चालू केली. मग आम्ही पोलगेटला आलो. तिथून घरी गेल्यानंतर मग मी आईला आणि वडिलांना सांगितलं, बाबा असं असं झालं, मी काही जाणार नाही उद्यापासून तिथे शाळेमध्ये वगैरे. हां. मी म्हणलं हे असलं दरवेळेस असलं काही ना कधी भेटलं म्हणजे काय. त्यामुळे मग आईला वगैरे मी सांगितलं, म्हणलं नाही मी काही जाणार नाही तिकडे. बंद केलं. नाही, बंद नाही केलं. मग वडील मला म्हटले का अगं तू वेडी आहेस का म्हणे, मी पोलीस खात्यात काम करतो, असे कितीतरी लोक भेटतात म्हणे. काय म्हणे, तू जरी त्याला तुला असं वाटतं तू 2 कानपाटक दिले असेल त्याच्या हुलपटून पडला असता तो म्हणे. काय कशाला घाबरायचं म्हणे असे दारुड्या लोकांना. काही नाही म्हणे, जायचं उद्यापासून, काय होत नाही म्हणजे. मग कसं ते वर्ष मी पुरं केलं. अच्छा. आणि तिथे पण लोणी काळभरला पण माझे एक मामा होते, म्हणजे आईच्या आत्याचे मुलं. ते तिथे पाटील होते. ते लोणी काळभरचे ते पाटीलच होते. त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे अशी अगदी की तुम्ही पिक्चरमध्ये जो पाटील दाखवतात ना, अगदी सेम पर्सनॅलिटी त्यांची. आणि दरारा पण त्यांचाच, त्यांना दादासाहेब म्हणायचं आम्ही, तर त्यांना दरारा पण त्यांचा तसंच होतं तिथे लोणीमध्ये. ते मला म्हणजे काय कोण त्रास देत नाही तुला, कशाला तू एवढं हे करतेस. म्हणलं बरं. पण मग त्यानंतर तुम्ही खोपोलीला गेलात ना. हा, मग लग्न झालं ना. 1 वर्ष मी कंप्लीट करत असताना लग्न झालं आणि मग खोपोलीला आले मी. आणि मग त्याच्यानंतर मग मी खोपोलीमध्ये महेंद्रजी स्टीलमध्ये कंपनीचे तिथे अकाउंट्समध्येच कामाला लागले तिथे. आणि मग तिथे केली 24 वर्ष नोकरी केली मी तिथे. अरे वा. अरे वा. खोपोलीमध्ये. आणि खोपोलीमध्ये मग काय आम्ही हे मिस्टर युनियन लीडर होते. मग परत त्यांचे आमच्या महेंद्रजी स्टील कंपनीमध्ये ते पण तिथेच होते ना कामाला. तिथे आणि त्यांचे मित्र पण होते बरेचसे. मग त्या सगळ्यांनी मिळून खोपोलीमध्ये एक शिवसेनेची शाखा काढली होती. त्यावेळेस शिवसेनेचं नुकतंच हे झालेलं होतं, स्थापना झाली होती. पण शाखा वगैरे काढायची कामं त्यांची चालूच होती ना. त्यावेळेस मग ते एक शाखा काढली होती त्यांनी. आणि त्या शाखेतर्फे आमच्या शिवसेनेचीच युनियन जी भारतीय कामगार सेना म्हणून होती, त्याची तीच युनियन आमच्या तिथे होती कंपनीमध्ये. आणि ते हे सगळे लोक त्या शाखेचेच असल्यामुळं तिथे युनियन लीडर पण त्यांचे तेच होते असं. आणि मग ते झालं की मग ते त्याच्यानंतर मग 71-72ला काहीतरी इलेक्शन झालं लोकसभेचं. आणि शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरेंच्या तर्फे रामजे रेड्डी प्रसिद्ध म्हणजे नॅशनल लेवलचे वकील होते ते, त्यांनी इलेक्शन लढवली तिथे त्यावेळेस. मग त्या राम जेठमलानींचा प्रचार आम्ही करायचो सगळीकडे फिरत. त्यावेळेस काय आम्ही एकटेच होते, तसं पाहिलं तर काही मागे पुढे काही नव्हतं आपल्या. त्यामुळं फिरायला 12 रात्री ह्यांच्यावर फिरायचं, आम्ही जायचो आम्ही आपल्या इकडे इकडे फिरायला.
आणि इलेक्शन काळ मग तिथे एकदा त्यांची ना प्रचार सभा झाली हम्म, खोपोलीमध्ये. हम्म. त्या सभेला त्यांच्याबरोबर वैजयंतीमाला आल्या होत्या. बर आणि बर त्यांचे मिस्टर ते डॉक्टर बाली म्हणून होते, ते हा. दोघंही आले होते बर प्रचार सभेला. ते एक ॲक्च्युली ते सभागृहात एक अट्रॅक्शन पण राहतं ना. हो हो भरपूर म्हणजे प्रचंड गर्दी झाली होती. खोपोलीच्या आजूबाजूची पण लोक बरीचशी आली होती सभेला त्या. आणि मग तिथे ती सभा झाली आणि मग त्या सभेमध्ये वैजयंतीमालाने प्रचारात एक 2-4 वाक्य, त्यांना पण त्या कारण मराठी विशेष येत नसेल, पण 2-4 वाक्य त्यांनी आपले बोलल्या आणि मग ते लोक गेले निघून. पण अच्छा. नेमके काय झालं त्यावेळेस, नेमकी इंदिरा गांधी लाट होती त्यावेळेस. अगदी इंदिरा गांधी प्रचंड मेजॉरिटीमध्ये आल्या त्यावेळेस. त्यामुळे मग ते सीट पडलं. ओ ते म्हटलं आणि मग राम जेठमलानी जिंकले नाही, हरले ते हारले ते त्यावेळेस. बरं. त्यामुळे मग ते आमचे पण कष्ट वाया गेले. हो ना हो ना वाईट पण वाटलं, म्हटलं एवढं हो, प्रचार करून प्रश्नच नाही. आणि असं झालं. हो ते वाया गेले सगळे. हम्म. त्याच्यानंतर मग शिवसेनेच्या शाखेतर्फे मग शिवसेना महिला आघाडी म्हणून ते एक ऑफिस तिथं चालू केलं खोपोलीमध्ये. खोपोलीतच. अच्छा त्याची स्थापना आम्हीच केली. अच्छा मग उद्घाटनाला ह्यांना बोलवलं होतं. ॲक्च्युली त्यावेळेस मीनाताई ठाकरे येणार होत्या, हां पण मग ते काही कारणाने त्यांना जमलं नाही. मग बाळासाहेब ठाकरेंची बहीण हम्म, त्या मग आमच्या उद्घाटनाला आल्या होत्या. मग त्यांच्या हस्ते आम्ही ते महिला आघाडीचं उद्घाटन केलं आणि मग ते आमचं थोडंसं कार्य सुरू झालं. बायका गोळा करणं, हे करणं वगैरे, सभेला बोलवून आणणं, हे सगळी कामं आम्ही करायचो तिथे. आणि नंतर मग एक 72-73 नंतर ते शिवसेनेचे जे अरुण मेहता होते ते ह्या सगळ्यांच्या फार क्लोजमध्ये होते. म्हणजे आणि युनियनचं काम तेच बघायचे ना. बरं त्यामुळे मग त्यांचं काही झालं असेल पण ते शिवसेनेमधनं बाहेर पडले. बरं हो, हां हां बाहेर पडले आणि ते पवार साहेबांना जाऊन मिळाले. ओ ते पवार साहेबांच्याकडे बरोबर काम केलं त्यांनी. बरं पण मग त्यांच्याबरोबर आमच्या बरोबरचे बरेच शाखेतले ते पवार वगैरे असे होते, ते सगळेच मग काँग्रेसमध्ये गेले. असं झालं. पण मग माझ्या मिस्टरांनी मग तिथेच सोडून दिलं होतं ते राजकारण वगैरे सगळं. मग आम्ही आपलं एक घर आणि संसार सुरू केलं होतं. छान बोलता तुम्ही अगदी. हा अगदी वेगळे वेगळे अनुभव आहेत तुमचे. हा सासवड पासून खोपोलीपर्यंतचे खूप अनोखे वेगळे अनुभव आहेत तुमचे. सौ कडू या खूप छान वेगवेगळे अनुभव सांगतात, पण आता वेळेअभावी आपल्याला हे थांबवावं लागणार आहे, कारण त्यांना जायचं आहे एका दुसऱ्या मीटिंगला. तोवर त्याआधी सौ कडू यांना केअर फाउंडेशनतर्फे एक रोप देते. केअर फाउंडेशन हे एन्व्हायरमेंटवरती खूप छान काम करत आहेत. हे फाउंडेशन मयूर यांचं आहे. हे तुम्ही लावा, हो, छान वाढेल झाड, फळं मिळतील त्याची नंतर. हो. आणि 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून एक छोटीशी आठवण सौ कडू यांना. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. हां त्या आता निघाल्या आहेत, त्यांची एक मीटिंग आहे. 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा हे आपण जरूर पहा. यापुढील मुलाखती देखील पहा. अगोदरच्या काही मुलाखती बघायच्या राहिल्या असतील तर त्याही बघा. उदाहरणार्थ सौ जोशी यांची मुलाखत छान झाली होती, किंवा सौ लक्ष्मी वाजे यांचीही मुलाखत खूप छान होती. मुद्दाम पहा. ह्या पुढच्या सगळ्या मुलाखती पण जरूर पहा. सौ कडू यांची मुलाखत तर पहा. लवकरच भेटूया माझ्या एका नवीन मुलाखतीबरोबर. तोवर धन्यवाद. नमस्कार.